त्याच्यानंतर पुढचं आहे, हे झालं आपलं लोकपालचं नवीन ब्रीदवाक्य. लोकपाल जी स्थापना जी आहे तर ती 16 जानेवारी 2014ला झालेली आहे. सो ते एक लक्षात ठेवून द्या की 16 जानेवारी 2014ला लोकपाल जे आहे 2014, सो लोकपालची स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर कायदा कुठला होता तर लोकपाल आणि लोकायुक्त कायदा आहे 2013चा, त्याच्यानुसार स्थापना झालेली आहे लोकपालची. अजय खानविलकर, पिनाकी चंद्र घोष लक्षात ठेवायचे. त्यानंतर हे ज्यातले जे लोकपाल आहे त्या लोकपालांच्या निवड समितीमध्ये खूप सारी लोक असतात. ती कोण कोण आहेत तर पंतप्रधान आहेत, लोकसभेचे अध्यक्ष आहेत, लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत, त्यानंतर सरन्यायाधीश आहेत आणि एक प्रख्यात कायदे पंडित जे आहेत. इतकी लोक 1 2 3 4 5, सो 5 लोकपाल, लोक किती 5 असं पाठ करायचं आणि ते लक्षात राहतं बरोबर 5. जसंच मी तुम्हाला सेम कशाचं सांगितलंय, माहिती आयोगाचं सांगितलंय की माहिती आयोग, माहिती किती अक्षर आहेत 3. सो लोक जी आहेत निवड समिती ती 3च असायला पाहिजेत. आयोगाने 4 दिली तर तुम्हाला कळायला पाहिजे की एक याच्यामध्ये एक्स्ट्रा दिलेलं आहे. ठीक आहे, सो तुम्हाला इथं 5 आहेत जे लोकपालांच्या निवड समितीमध्ये आहेत आणि 3 आहेत जे केंद्रीय माहिती आयोगाच्या निवड समितीमध्ये लोक आहेत. ठीक आहे, सगळं क्लिअर झालेलं आहे तुम्हाला. त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी आहे जी की 1975ला लागू झालेली होती. तिला 50 वर्ष जी आहेत ही 50 वर्ष तिला पूर्ण झालेली आहेत. 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपल्या सगळ्यांना ती माहिती आहे. कोणत्या दिवशी लागू झाली होती पाठ पाहिजे तुमचं 25 जून 2025. ठीक आहे, सो 25 जून 2025. सो लक्षात ठेवायला पण सोपं आहे. 25 आणि झालीत किती वर्ष 50 आणि तारीख पण सोपी आहे एकदम. सो ते सगळं लक्षात राहील आपल्याला. आणि त्याच्यानंतर तेलंगणा आहे. तेलंगणामध्ये SCचं जे वर्गीकरण आहे तर त्या SCचं वर्गीकरण जे आहे तर ते लागू झालेलं आहे तेलंगणामध्ये. सो तेलंगणा अशा पद्धतीची अंमलबजावणी करणारं तेलंगणा पहिलं राज्य आहे. ठीक आहे, सो फर्स्ट स्टेट आहे ज्यांनी की SCचं वर्गीकरण जे आहे तर ते लागू केलेलं आहे. त्यासोबतच आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा SCचं जे उपवर्गीकरण आहे तर ते SCच्या उपवर्गीकरण जे आहे तर ते मंजूर करण्यात आलेलं आहे आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे, ओके. जे काही नवीन विद्यार्थी आहेत तर त्यांनी हे जे सगळं आपण घेत आहोत तर ती आपली करंटची जी बुलेट ट्रेनची बॅच आहे त्याच्यात हे लेक्चर दिसतंय. मला फक्त जरा एकदा थम्सअप करा जे जे विद्यार्थी असतील त्यांनी सगळ्यांनी. ठीक आहे, सो कोणकोणत्या बॅचेसमध्ये लेक्चर दिसतंय. करंट अफेअर्सचं लेक्चर आहे. करंटची बुलेट ट्रेनची जी बॅच आहे आपली त्याच्यामध्ये दिसतंय 2025चं करंट अफेअर्स. त्यानंतर ड्रीम MPSC मध्ये दिसतंय का, तयारी गुलालीची बॅच आहे त्याच्यामध्ये दिसतंय का, ब्रह्मास्त्र बॅचमध्ये दिसतंय का, लीडर्स मेंटरशिपमध्ये दिसतंय का, तलाठी भरतीची टेस्ट सिरीज आहे त्याच्यात दिसतंय का. मला फक्त सगळ्यांनी सांगा की सगळ्या बॅचेसमध्ये हे लेक्चर दिसत आहे का. ठीक आहे, किंवा मग सेपरेट करंटच्या बॅचमध्ये हे लेक्चर दिसणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचं आहे भूषण गवई आहेत आणि या भूषण गवईंवरती आत्ताच आयोगाने आपल्याला प्रश्न विचारून झालेला आहे जे की 52 नावे आपले CJI आहेत. ठीक आहे, सो 52 नावे CJI आहेत. त्यांचा जन्म जो आहे हा त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960ला आहे. तुम्हाला 26 नोव्हेंबर ही तारीख माहिती आहे. सो 24 नोव्हेंबर तुमच्या लक्षात राहील ते. ठीक आहे, सो तुमच्या बॅचचं पण नाव सांगा सो मला कळेल. सो 24 नोव्हेंबर 1960ला यांचा जन्म झालाय. तारीख कशी लक्षात राहील 26 नोव्हेंबर लक्षात राहील ना आपल्या संविधान दिवस. सो त्याच्या 2 दिवस आधीच त्यांचा जन्म झालेला आहे. आणि ते दुसरे दलित समाजामधले चीफ जस्टिस आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत. ठीक आहे, सो याच्या आधी कोण होते तर याच्या आधी बाळकृष्णन होते. तर हे बाळकृष्णन यांच्यानंतर हे CJI या पदावरती जाणारे दुसरे दलित व्यक्ती आहेत. नागपूरला यांचा जन्म झालेला आहे. अमरावती या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे, म्हणजे अमरावती नागपूर विभागामध्ये अमरावतीला यांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर बार असोसिएशनमध्ये 1985ला गेले. मुंबई उच्च न्यायालय आहे, मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी वकिली केलेली आहे. त्यानंतर सरकारी वकील म्हणून 2000ला त्यांची नियुक्ती झाली. 2003ला त्यांना मुंबई हायकोर्टामध्ये न्यायाधीश झालेले आहेत. त्यानंतर अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांना बढती मिळाली. 2005 मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये काय झाले, मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांना तिथेच बढती मिळालेली आहे. कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून त्यांना तिथं पद मिळालेलं होतं. आणि 2019 मध्ये हे लक्षात ठेवा की 2019 मध्ये ते सर्वोच्च न्यायालय जे आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत आणि मग तिथं त्यांना बढती म्हणजे जो सिनियर असतो सिनियर मोस्ट ना काय करत जातात ते वरती त्यांना पदोन्नती जी आहे तर ती मिळत जात असते. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला सगळ्यांना. ओके, आता पुढचं आहे वक्फ फक्त असंच म्हणायचं. सो वक्फ दुरुस्ती कायदा आहे 2024चा. हा जो वक्फ दुरुस्ती कायदा आहे 2024चा काय आहे याच्यामध्ये तर जेवढ्या काही वक्फ मालमत्ता ज्या आहेत
तर त्यांच्या व्यवस्थापनामध्ये जी काही अपुरी कार्यक्षमता आहे, गैरव्यवस्थापन आहे, अनियमितता आहे, पारदर्शकतेचा अभाव आहे, या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी म्हणून ही जी वक्फ मंडळ जे आहे या मंडळाची रचना किंवा तो जो कायदा आहे तो कायदा आणलेला आहे। याचा जो सुरुवातीचा कायदा होता, तो पूर्वीचा कायदा जो होता हा कधीचा होता तर तो 1995चा यांचा पूर्वीचा कायदा होता। याच्यामध्ये लोकसभेमध्ये त्याला 2 एप्रिलला मंजुरी मिळाली, राज्यसभेमध्ये त्याला 4 एप्रिलला मंजुरी मिळाली आणि राष्ट्रपतींची 5 एप्रिलला। सो 2 एप्रिल, 4 एप्रिल आणि 5 एप्रिल असं लगेचच त्यांना मंजुरी मिळाली। आणि हे पण तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता, बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता 14 एप्रिलच्या आधीच त्यांनी काय करून घेतली, मंजुरी करून घेतलेली आहे। लोकसभा असू दे, राज्यसभा असू दे आणि टोटल मंजुरी असेल आणि मग त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे। त्यानंतर पुढचं आहे अतिशय महत्त्वाचं की राज्यपाल आहेत आणि राष्ट्रपती आहेत यांना एखादं विधेयक जे आहे, हे एखादं विधेयक जे आहे हे किती कालमर्यादेमध्ये, कालमर्यादा सूचित केलेली आहे। सो त्यांनी एखादं विधेयक जे आहे किती काळ रोखून ठेवायचं आहे आणि बफरिंग होतंय का पटकन सांगा मला, बफरिंग होत असेल तर पटकन सांगा। ज्याला क्लिअर दिसत नसेल एकदा बॅक करा आणि परत चालू करा, कारण माझ्या इथे क्लिअर आहे। ओके, सो राज्यपाल आहेत आणि राष्ट्रपती आहेत, आपण याच्या आधी म्हणालेलो होतो की राज्यपाल आहेत आणि राष्ट्रपती आहेत तर त्यांनी एखादं विधेयक किती दिवसांमध्ये पारित करायला पाहिजे याच्यावर काही मर्यादा नव्हत्या। राष्ट्रपतींकडे ते कितीही दिवसांसाठी अनिर्बंध म्हणजे त्यांना वेळ आहे की कितीही काळासाठी ते पडून राहू शकतं, ज्याला आपण पॉकेट वेटो असं सुद्धा म्हणतो। सो आता त्यांनी काय केलेलं आहे, तामिळनाडू राज्य विरुद्ध तामिळनाडूचं राज्यपाल, राज्य विरुद्ध राज्यपाल असा एक खटला दाखल झालेला होता आणि त्या खटल्यामध्ये एका म्हणजे तिथले जे खंडपीठ आहे त्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की राज्याच्या विधेयकावर निर्णय देण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यासाठी प्रथमच कालमर्यादा त्यांनी निश्चित केलेली आहे। राज्यपालांसाठी कालमर्यादा जी आहे ही राज्यपालांसाठी सुद्धा 3 महिने इतकी कालमर्यादा त्या तिथल्या खंडपीठाने निश्चित केलेली आहे। राष्ट्रपती आहेत, राष्ट्रपतींनी सुद्धा 3 महिन्यांची कालमर्यादा जी आहे तर ती त्या लोकांनी काय केलेली आहे, निश्चित केलेली आहे। राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या निर्णयांना तसेच विहित कालमर्यादेपेक्षा जास्त होणाऱ्या विलंबांना न्यायिक पुनर्विलोकन जे आहे हे लागू राहणार आहे। हे अतिशय महत्त्वाचं आहे। काय की जर तुम्ही विलंब केला तर मग जर विलंब केला तर तुम्ही का विलंब केला अशा पद्धतीने न्यायिक पुनर्विलोकन जे आहे हे न्यायिक पुनर्विलोकन त्यांना लागू होणार आहे। ठीक आहे, सो हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। त्यानंतर पुढचं आहे पश्चिम विभागीय बैठक आहे। सो पश्चिम विभागीय परिषद जी आहे आपली, या पश्चिम विभागीय परिषदेची बैठक जी आहे तर ती बैठक पार पडलेली आहे। कुठे पार पडलेली आहे ही बैठक, परिषदेची बैठक, तर पश्चिम म्हटलं की आपल्याला गोवा आहे, गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, दीव दमण आहे, इतकेच भाग जो आहे हा सगळा कशामध्ये येतो तर आपला पश्चिम विभागामध्ये येतो। आणि या पश्चिम विभागाची बैठक जी आहे 26वी आहे, जी की गांधीनगर आहे, या गांधीनगर गुजरातला पार पडलेली आहे 2023 मध्ये। ओके, सो 2023चा आहे हे। त्याच्यानंतर 2022ला दीव दमण या ठिकाणी 25वी जी आहे तर ती दीव दमण या ठिकाणी झालेली होती। ओके, सो दीव दमणला 2022ला झालेली होती। त्यानंतर 24वी जी आहे तर ती पणजी गोवा या ठिकाणी झालेली होती। सो 2019ला आहे ती, कारण मधल्या काळामध्ये कोरोना होता। सो अशा पद्धतीने ती जी आहे तर ती पार पडलेली आहे। त्यानंतर आपण 26वी बघितली, ह्याच्यात जे आपण बघत आहोत ती आहे 27वी बैठक आणि ती 27वी बैठक कुठे पार पडलेली आहे, पुणे या ठिकाणी ती बैठक जी आहे तर ती पार पडलेली आहे 2025 मध्ये। सो 25 पुणे पाठ होईल, 23 गांधीनगर, 22ला दीव दमण 2 आहेत ना अक्षर, सो 22ची बैठक आणि पणजीला 19ला, त्याच्यानंतर मग कोरोना आला। त्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलेलं ज्ञानेश कुमार हे नाव सध्या देशामध्ये खूप गाजत आहे, कारण ते काय हे आहेत आपले तर चीफ इलेक्शन कमिशनर आहेत ना ते। सो चीफ इलेक्शन कमिशनर आहेत ते एकच मिनिट, सो ते चीफ इलेक्शन कमिशनर आहेत ज्यांची नियुक्ती आणि ते कितवे आहेत तर ते 26वे मुख्य निवडणूक आयुक्त झालेले आहेत। त्यानंतर विवेक जोशी आहेत, विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि जे ज्ञानेश कुमार आहेत ते ज्ञानेश कुमार यांनी राजीव कुमार जे होते आधीचे तर ते, आणि त्यानंतर सुशील चंद्रा 24 होते,
त्यानंतर 25वे कोण आले, राजीव कुमार आले. 26वे कोण आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त आहे 26वे. सो 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची निवड झालेली आहे. आता हे जे ज्ञानेश कुमार आहेत तर त्यांनी 2024 मध्ये केंद्रीय सहकार सचिव म्हणून त्यांची निवृत्ती त्यांनी घेतली, केंद्रीय सहकार सचिव म्हणून, आणि नंतर मग ते कुठे गेले, इलेक्शन कमिशन मध्ये ते गेलेले आहेत. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला. आता हे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत यांची जी निवड समिती आहे तर तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये बदल झालेले होते काही काळामध्ये. निवड समिती जी आहे या निवड समितीमध्ये कोण कोण असतं तर यांच्यामध्ये पंतप्रधान आहेत, विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेतले, आणि पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केंद्रीय मंत्री आहेत. सो कोण कोण आहेत, एक तर PM आहेत, त्यानंतर अपोजिशन लीडर आहेत OL लिहूया, आणि दुसरं कोण आहे तर एक मिनिस्टर आहेत. कुठले, कॅबिनेट मिनिस्टर किंवा केंद्रीय मंत्री असू शकतात. सो 3 लोक आहेत, मिनिस्टर लिहिते. सो 3 लोक आहेत. ही 3 लोकांची निवड समिती जी आहे तर ती काय करत असते, यांची निवड करत असते की कुणाला करायचं आहे. राष्ट्रपती या समितीच्या शिफारशीनुसार मग काय करतात, त्या व्यक्तीची निवड करतात. पण हे सगळं कसं होतं आपल्याला माहिती आहे की हे सगळं कसं होतं. त्यानंतर पुढचं आहे उत्तराखंड आहे. उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड, तर तो UK मध्ये म्हणजेच कुठे उत्तराखंड आहे, उत्तराखंडमध्ये तो लागू झालेला आहे. आणि स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहितेची अंमलबजावणी करणारं उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य आहे. त्यानंतर मणिपूर आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट जी आहे तर ती राष्ट्रपती राजवट सो राष्ट्रपती राजवट जी आहे ही राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे 356 नुसार 13 फेब्रुवारी 2025 ला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मणिपूर जळतोय, अशा भरपूर साऱ्या बातम्या आपण ऐकलेल्या होत्या. वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इश्यूज तिथे रेज झालेले आहेत मणिपूरमध्ये, आणि मग त्या ठिकाणी तिथल्या समुदायांमधला वांशिक संघर्ष असेल. सो या सगळ्या गोष्टींमुळे इथे मणिपूर जे आहे या मणिपूरमध्ये आपण काय केलेलं आहे, राष्ट्रपती राजवट जी आहे ही लावलेली आहे. मणिपूर इज अमंग स्टेट्स विथ हायेस्ट इन्स्टन्सेस ऑफ प्रेसिडेंट्स रूल, म्हणजे सगळ्यात जास्त वेळा राष्ट्रपती राजवट लागणारं राज्यच आहे मणिपूर. सो भरपूर वेळा लागलेली आहे, आणि ही 11वी वेळ आहे. याच्या आधी 10 वेळा लागलेली होती, ही 11वी वेळ आहे जेव्हा मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट पुन्हा एकदा लागलेली आहे. त्यानंतर एकदाही राष्ट्रपती राजवट न लागू झालेलं छत्तीसगड आहे आणि तेलंगणा आहे. त्यानंतर सर्वाधिक वेळा मणिपूर आहे, 11 वेळा. देशात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट पंजाबमध्ये लागलेली होती 1951 ला. त्यानंतर सर्वाधिक काळ टिकलेली राष्ट्रपती राजवट कुठे आहे तर ती कुठे आहे, जम्मू काश्मीरमध्ये आहे. आपण बघितलं, आणि नंतर मग त्याचं काय केलं होतं, राज्याचा आपण केंद्रशासित प्रदेश केला, कारण राष्ट्रपतींचं जास्तीत जास्त कंट्रोल त्याच्यावरती राहावा म्हणून. मग त्याला आपण काय केलेलं आहे तर त्याला आपण केंद्रशासित प्रदेश बनवलेला आहे. बरोबर, इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला सगळ्यांना? क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? पुढचं आहे 129वे जे बिल आहे, अमेंडमेंट बिल म्हणू आपण त्याला. सो 129वे घटनादुरुस्ती विधेयक जे आहे, जे की लोकसभा म्हणजे एक राष्ट्र आणि एक निवडणूक, बरोबर, तेच आहे ते. सो याच्यामध्ये लोकसभेमध्ये सादर कधी करण्यात आलेलं होतं, 17 डिसेंबर 2024 ला सादर करण्यात आलेलं होतं. आता संयुक्त संसदीय समितीकडे ते 19 डिसेंबरला पुढे गेलेलं आहे. कोणी सादर केलेलं आहे तर अर्जुन राम मेघवाल आहेत, कायदा आणि न्याय राज्यमंत्री आहेत. तर त्यांनी ते पारित केलं, त्यांनी ते काय केलेलं होतं रे, मांडलेलं होतं हे विधेयक. लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी संविधानामध्ये सुधारणा करणं, आणि त्यासोबतच आर्टिकल 83 असेल, आर्टिकल 172 असेल, आणि आर्टिकल 327 असेल, आणि त्यासोबतच आर्टिकल 82A असेल, जे की आपण काय करणार आहोत, ॲड करणार आहोत, आणि यांच्यामध्ये काय करणार आहोत तर सुधारणा करणार आहोत. अशा पद्धतीचं हे घटनादुरुस्ती विधेयक जे आहे तर ते आलेलं आहे. पण त्याची अजून घटनादुरुस्ती झालेली नाही, लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला तर नवीन सदनं आहेत त्यांचा कार्यकाळ फक्त मागील सदनाचा असमाप्त कार्यकाळ इतकाच असणार आहे. म्हणजे जेवढा समाप्त व्हायला बाकी आहे सो तेवढा ठेवायचा, आणि मग सगळे असे करायचे की सगळ्यांच्या विधानसभांचा आणि लोकसभेचा कार्यकाळ आणि सर्व विधानसभांचा कार्यकाळ जो आहे तर तो समान करून घ्यायचा, आणि मग सगळ्यांच्याच निवडणुका एकसाथ लावायच्या. म्हणजे जे काय होईल ते एकदाच होईल देशामध्ये, एकदाच निवडणुकांचा स्फोट देशामध्ये करायचा, आणि सगळ्याच निवडणुका काय करायच्या, करून घ्यायच्या. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे जे एक राष्ट्र एक निवडणूक असं जे विधेयक आहे, जे की रामनाथ कोविंद जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ह्याचं बिल जे आहे तर ते बनवण्यात आलेलं होतं. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे. 14 मार्च 2024 ला त्यांनी आपला अहवाल जो आहे हा अहवाल
14 मार्च 2024 यांचा जो अहवाल आहे हा अहवाल त्यांनी सादर केलेला होता. सो अशा पद्धतीचं हे विधेयक आहे. त्यानंतर पुढचं आहे दिनेश वाघमारे आहेत. हे दिनेश वाघमारे काय आहेत ते, तर आपले राज्य निवडणूक आयुक्त आहेत, माहिती आपल्या सगळ्यांना. सो राज्य निवडणूक आयुक्त पण इथं बघितले आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त सुद्धा आता बघितलेले आहेत, आपण दोघंही बघितलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला याची ट्रिक माहिती असेल. अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला, राज्य निवडणूक आयोग जो आहे महाराष्ट्राचा हा कधी स्थापन झाला? 26 एप्रिल. बघा 24, 26, 26, 24 कशा तारखा आहेत. 26 मगाशी मी काय सांगितलं तरी मगाशी 24चं पटकन सांगा मला. 24चं काहीतरी मी सांगितलेलं होतं, ते काय होतं सांगा मला. 24 नोव्हेंबर. आता मी सांगतेय 26 एप्रिल 1994ला स्थापन झालाय. IMP डेट आहे. IMP कितीतरी वेळा राज्यसेवा मुख्यला याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. घटनेमध्ये तरतूद कुठे आहे? तर घटनेमध्ये 243 के आणि 243 ZA अशा 2 ठिकाणी आपल्याला राज्य निवडणूक आयोग जो आहे, राज्य निवडणूक आयोगाची आपल्याला तरतूद जी आहे तर ती घटना दुरुस्ती करून आपण जी 73वी घटना दुरुस्ती केली त्यानुसार आपल्याला या दोन्ही कलमांचा उल्लेख माहिती आहे. आता हे जे येस बरोबर भूषण गवई आहेत, त्यांची बर्थडे त्यांचा बर्थडेची डेट जी आहे तर ती आपण सांगितलेली होती 24 नोव्हेंबरला. सो संविधानाच्या आधी. आणि हे 26 मार्च आहे ना, सॉरी काय 26 एप्रिल आहे. तो 14 एप्रिलवरनं आपण लक्षात ठेवू शकतो निवडणूक आयोग कुठला, तर महाराष्ट्राचा. आणि तारीख पाठ पाहिजे. भरपूर वेळा राज्यसेवा मुख्यला प्रश्न येऊन गेलाय. सो कधीही कंबाईनच्या परीक्षेचा प्रश्न येऊ शकतो. सो त्याच्यानंतर ह्यांचे जे काही निवडणूक आयुक्त आहेत तर त्यांच्या सुद्धा क्रम लावायला आयोगाने खूप वेळा विचारलाय. सो त्याची ट्रिक तुम्हाला सांगते. चोर राज नंद नारायण सह मदन, आणि मदन नंतर काय सहारिया. चोर राज नंद नारायण सह मदन, असं मदन UPS मदांपर्यंत माहिती होतं. आणि आता वाघमारे. सो चोर म्हणजे चौधरी, राज म्हणजे राजवाडे आहेत, चोर राज नंद म्हणजे नंदलाल आहेत, नंद नारायण सो नीला सत्यनारायण आहेत ज्या की एकमेव महिला आहेत. त्यानंतर सहारिया आहेत, त्याच्यानंतर मदान आहेत आणि आता वाघमारे आहेत. आणि हे वाघमारे 7वे आहेत. 7वे महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आहेत. हे देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कितवे आहेत? तर 18वे मुख्यमंत्री आहेत. 18वे CM आहेत आपल्या महाराष्ट्राचे. 1970ला 22 जुलै 1970ला त्यांचा नागपूर या ठिकाणी जन्म झालेला आहे. तारीख सुद्धा आयोग कधीही विचारू शकता आपल्याला. सो लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नागपूर विद्यापीठामधून कायद्याची पदवी त्यांनी घेतलेली आहे. भारतीय जनता पार्टीत ते गेलेले आहेत. सध्याचा मतदारसंघ त्यांचा दक्षिण पश्चिम नागपूर हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यानंतर 1992 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी निवडणूक नगरसेवकांची लढवलेली होती. नागपूरचे 2 वेळा महापौर झाले, मग प्रदेशाध्यक्ष झाले. पहिल्यांदा विधानसभा सदस्य कधी झाले? तर 1999ला पहिल्यांदा विधानसभा सदस्य झालेले आहेत ते त्यांच्या मतदारसंघामधून, पश्चिम नागपूरमधून. त्यानंतर BJPचे प्रदेशाध्यक्ष झाले. राज्याचे मुख्यमंत्री 44व्या वर्षी होणारे शरद पवारांनंतर दुसरे यंग CM तर ते आहेत 2014 ते 19 आपण बघितलेलं आहे सगळ्यांनी. सो विरोधी पक्षनेता 2019 ते 2022ला. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री बनले 9वे. आणि 1999ला इथपासून 6 वेळा आमदार म्हणून त्यांची निवड झालेली आहे. तो 6 पंचा 30 म्हणजे जवळजवळ गेले 30 ते 35 वर्ष ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहेत. म्हणजे आपला पूर्ण कार्यकाळ त्यांनी तिथं काढलाय. असा म्हणजे इतके हुशार असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत. ABVP तुम्हाला माहिती आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, त्याचे सदस्य राहिलेले आहेत. RSSचे सदस्य आहेत ते. अर्थसंकल्प सोप्या भाषेत, महाराष्ट्र आत्मनिर्भर भारत असं त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री पदानंतर परत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असं होणारे ते पहिलेच आहेत. ठीक आहे, ते एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि मग त्यांना भरपूर सारे पुरस्कार जे आहेत ते मिळालेले आहेत. सिंगापूरचा असेल, अमेरिकेचा असेल, जपानचा असेल, नागभूषण पुरस्कार असेल, नागपूरचे आहेत त्यामुळे नागभूषण पुरस्कार असं लक्षात ठेवा. सो ते सगळे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर अजित पवार जे आहेत हे अजित पवार आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. आणि ते 6व्यांदा डेप्युटी CM म्हणून ते
आता कार्यरत आहेत. ठीक आहे, तसं 6 वेळा ते उपमुख्यमंत्री झालेले आहेत महाराष्ट्राचे. क्लिअर आहे इथपर्यंत तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचं आहे रेखा गुप्ता आहेत, दिल्लीच्या मुख्यमंत्री झालेले आहेत, आपण ते मागे बघितलेलं होतं. त्यानंतर राम शिंदे आहेत, विधान परिषदेचे सभापती आहेत. अण्णा बनसोडे आहेत, विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. त्यानंतर राहुल नार्वेकर आहेत, विधानसभा अध्यक्ष, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना नावं. बाकी पुढचं आहेत न्यायमूर्ती यशवंत वर्मा का शर्मा, यशवंत कोण वर्मा, असं वर्मावर बोट ठेवलं असं आपण पाठ करू शकतो. सो त्यांच्यावरती महाभियोग जो आहे हे फक्त आपण लक्षात ठेवण्यासाठी म्हणतोय बाळांनो, तेवढं एक लक्षात असू द्या तुमच्या. कुठलाही काही सेन्सिटिव्ह मुद्दा कसलाच काही नाही आहे. ओके, सो यशवंत वर्मा आहेत. महाभियोग खटला त्यांच्यावरती अलाहाबादचे आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अलाहाबादचे का दुसरे आहेत कुठले? कुठले आहेत? दिल्ली. दिल्ली हायकोर्ट न्यायाधीश. त्यांच्या घरी अचानक आग लागली आणि त्यांच्या घरी आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जे कर्मचारी आहेत जे तिथे आग विझवण्यासाठी गेलेले होते त्यांना 500 रुपयांच्या जळालेल्या नोटांचे भरपूर सारे मोठे मोठे गठ्ठे जे आहेत ते त्या ठिकाणी सापडले. आणि मग त्याच्यानंतर तिथले जे यशवंत वर्मा आहे त्यांच्यावरती महाभियोग जो आहे, महाभियोग काय करण्यात आला, लावण्यात आला का पटकन सांगा मला. 22 मार्च 2025 रोजी भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आरोपाची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शील नागू यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जी.एस. संधवालिया आणि अनु शिवरामन यांचा समावेश त्या समितीमध्ये आहे. 2-3 लोकांची समिती आहे ती. आणि मग त्यांच्यावरती जो महाभियोग जो आहे हा महाभियोग आता लावला जाणार आहे. याच्यानंतर महाभियोग जो आहे हा जो लावला जातो तो कोणत्या कलमानुसार लावला जातो पटकन सांगाल मला. हा कोणता कलम आहे? कलम सांगा मला. 61 नंबरचं कलम आहे का पटकन सांगा. त्यानंतर हा जेव्हा महाभियोग लावला जातो तेव्हा प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने पारित व्हावा लागत असतो दोन्ही ठिकाणी. आणि मग मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती अंतिम मंजुरी राष्ट्रपतींची असते आणि मग त्यांना काय केलं जातं, पदावरून दूर केलं जातं. प्रक्रिया यशस्वी झाल्यास स्वातंत्र्य भारतात महाभियोगाद्वारे पदावरून दूर केले जाणारे ते पहिले न्यायाधीश असतील. म्हणजे आतापर्यंत एकाही न्यायाधीशांना पदावरून दूर केलं गेलेलं नाही महाभियोगाच्या ठरावाद्वारे. कळतंय किती मोठी अचीवमेंट आहे आपल्या देशाची. पुढचा आहे मॉडेल युथ ग्रामसभा कार्यक्रम आहे. कुणी आणलाय तर पंचायत राज मंत्रालय आहे. या पंचायत राज मंत्रालयाने शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयांच्या सहकार्याने, सोबत कोण कोण आहे यांच्या, शिक्षण मंत्रालय आहे आणि प्लस दुसरे कोण लोक आहेत, आदिवासी मंत्रालय आहे. सो या सगळ्या लोकांनी मिळून युथ ग्रामसभा जी आहे तर ती युथ ग्रामसभा असा उपक्रम जो आहे हा उपक्रम तयार केलेला आहे किंवा सुरू केलेला आहे या लोकांनी हा उपक्रम. त्याच्यामध्ये नागरिकांची एक नवीन पिढी त्यांना तयार करायची आहे जे की जबाबदार असतील, सक्रिय असतील, काम करतील. विद्यार्थ्यांना पंचायत राजचे व्यावहारिक ज्ञान देणे प्रदान करणं हे कार्यक्रमाचं त्यांच्या उद्दिष्ट आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने 9वी ते 12वी जे आहे ते 9वी ते 12वीचे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. प्रत्येक शाळेला बक्षीस जे आहे हे बक्षीस दिलं जाणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला सगळ्यांना. पुढचं आहे बिहार विधानसभा निवडणूक जाहीर झालेली होती. सो बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, तर इथल्या जागा किती आहेत टोटल, 202 का 243 किती आहेत बिहार विधानसभा सांगा पटकन. जागा किती आहेत टोटल, तर टोटल जागा आहेत 243. याच्यामधल्या एसटी साठी 2 जागा आहेत आणि एससी साठी 38 जागा ज्या आहेत त्या 38 जागा राखीव आहेत. निवडणूक आयोगाने अभिनेत्री नीतू चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा यांची बिहार स्वीप कार्यक्रम म्हणून नियुक्ती केलेली आहे. स्वीप कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, मतदार काय म्हणतो आपण वोटर जागृती मोहीम आहे ती. सो त्याच्यासाठी नीतू चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर टोटल यांचं जे इलेक्शन आहे हे इलेक्शन यांचं 2 टप्प्यात पार पडेल, 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबरला. टोटल जागा आहेत 243. 2, 3, 4 असं लिहायचं. 2, 3 आणि 4 पाठ होईल. 2 जागा एसटीच्या आहेत आणि 38 जागा एससी साठी इथे राखीव आहेत. ओके, त्यानंतर पुढचं आहे अँड्रॉइडवर मतदान. सो अँड्रॉइडवर मतदान घेणारं
अँड्रॉइड ॲपद्वारे किंवा मोबाईलद्वारे, म्हणजे किती सोपं झालं बघा, मोबाईलद्वारे मतदान घेणारं हे पहिलंच राज्य आहे, फर्स्ट स्टेट. कुठलं आहे ते? बिहार आहे. त्यानंतर विभा कुमारी आहेत तिथल्या बिहारमधल्या पूर्व चंपारण जे आहे बिहारमधलं, तिथल्या पहिल्या ई मतदार बनलेल्या आहेत. सर्व मतदान केंद्रावर 1200 पेक्षा कमी मतदार असलेले बिहार हे देशातले पहिले राज्य ठरलेले आहे. इतके त्यांनी पोलिंग बूथ स्थापन केलेले आहेत की जिथे 1200 पेक्षा कमीच मतदार असतील. कळते ना तुम्हाला? म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की 1200 पेक्षा कमी मतदार असलेले सर्व मतदान केंद्रावर, म्हणजे त्यांनी इतके मतदानाचे बूथ जे आहेत हे स्थापन केलेले आहेत त्यांनी. क्लिअर आहे तुम्हाला इथपर्यंत? ओके. आता थोडंसं फास्ट बघायचंय. सो फास्ट लक्षात ठेवायचं. गुजरातचं नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे, आपल्याला विचारलं जाणार आहे का नाही. पुढे आर व्यंकटरमणी आहेत, सो जे की महान्यायवादी आहेत आपले. सो भारताचे नवीन महान्यायवादी कोण आहेत? तर तेच आहेत कोण? व्यंकटरमणी, जे की मागच्या वेळेस होते आणि त्यांना आता त्यांचा कार्यकाळ जो आहे हा वाढवून दिलेला आहे. 2 वर्षांसाठी परत त्यांची फेरनियुक्ती करण्यात आलेली आहे. 2022 रोजी ज्येष्ठ कायदेतज्ञ के वेणुगोपाल यांच्याकडून 16वे महान्यायवादी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला होता. सो 15वे होते वेणुगोपाल आणि 16वे आहेत व्यंकटरमणी. ओके. त्यानंतर पुढचं आहे राजस्थानमध्ये धर्मांतर जे आहे हे धर्मांतर रोखण्यासाठी विधेयक आलेलं आहे, नाही विचारलं जाणार. त्यानंतर महत्वाचं आहे पहिली ग्रामपंचायत आहे केरळमधली कानिचर. काय केलं या केरळच्या कानिचर यांनी? तर केरळच्या कानिचर यांनी काय केलंय तर लिव्हिंग लॅब दृष्टिकोन स्वीकारणारी देशातली पहिली जी आहे तर ती ग्रामपंचायत ठरलेली आहे. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. म्हणजे हवामान संवेदनशीलता जी आहे तर ती हवामान संवेदनशीलता आणि लोक जे आहेत या लोकांचा याच्यामधला शीलता आणि लोकांची स्थितीस्थापकत्व क्षमता तपासण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी म्हणून. स्थितीस्थापकत्व म्हणजे काय की ते किती दुसऱ्या गोष्टींना ॲडॅप्ट करू शकतात तसं. सो त्या सगळ्या गोष्टींचा जिवंत प्रयोगशाळेचा दृष्टिकोन स्वीकारण्यात आलेली केरळमधली कानिचर ही देशातली पहिली ग्रामपंचायत आहे. ठीक आहे. आणि काय म्हणूया आपण त्याला? लोकांचं स्थितीस्थापकत्व क्षमता तपासणारी. ठीक आहे. तुमच्याकडे पुस्तक पाहिजे. मी नोट्स देईन असं काही विचार करू नका तुम्ही कोणीच की मी हे सगळं लिहिलंय ते तुम्हाला पाठवेन. नाही पाठवणार. पाठवेन म्हणजे नंतर पाठवेन, आता लगेच नाही पाठवणार. त्यानंतर पुढचं आहे संसदीय भाषा. तो संसदीय भाषांची सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत की 3 नवीन भाषा ऍड केलेल्या होत्या. 21वी घटनादुरुस्ती असेल, 71वी घटनादुरुस्ती असेल आणि 21 आणि 31 प्लस केल्यावर 92वी घटनादुरुस्ती असेल. कोमन पहिलं कोण आहे? ओडिसा. कोमन म्हणजे कोकणी, कोकणी. त्यानंतर कोण? मणिपुरी, नेपाळी, बरोबर, आणि बोडोमास. सो 92वी कुठली? बोडोमास. सो अशा सगळ्या घटनादुरुस्ती प्रश्न ऑलरेडी सगळ्यावर येऊन गेलेले आहेत. आपण रिवाइज करतोय सगळं. त्यानंतर पुढचं आहे सभाचार AI साधन. काय आहे हे? सभाचार. मला सांगा, सभा आहेत, यात सभा किती घ्यायच्या आहेत? 4 सभा घ्यायच्या आहेत. कुठे सभा घेतल्या जातील? पंचायत राज मंत्रालयामध्ये घेतल्या जातील का? बरोबर आहे. पंचायत राज मंत्रालय आहे, ग्रामपंचायत आहे, ती लोकच घेणार ना सभा. सो सभाचार नावाचं नवीन AI चलित साधन जे आहे तर ते सुरू करण्यात आलेलं आहे. पहिला वापर कोणी केला? तर पहिला वापर त्रिपुराने केला आहे. सो पहिला वापर कोणी केला? इकडून आपण स्टार्ट केलं आणि इकडे त्रिपुरा आहे सगळ्यात पहिला. सो याच्यामध्ये वापर कोणी केलेला आहे? त्रिपुराने. आता जे आपण भाषा संसदीय भाषांचा जो आपण उल्लेख करत होतो तर राज्यघटनेमध्ये 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व भाषांमध्ये संसदीय कामकाजाचा एकाच वेळी अर्थ लावता येणार आहे. कळलं? म्हणजे तुम्हाला जर एखादी भाषा त्यातली समजत नसेल की ते कुठल्या भाषेमध्ये जे काही बोलत आहे ते तुम्हाला समजत नाही, पण जेवढ्या काही 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषा आहेत तर त्या 22 भाषांमध्ये जी सुविधा जी आहे ही संपूर्णपणे आता एकाच वेळी सगळ्या भाषांमध्ये त्याचा अर्थ जो आहे हा लावला जाणार आहे, अशी घोषणा जे आपले लोकसभेचे अध्यक्ष आहेत बिर्ला त्यांनी केलेली आहे. आणि याच्यामध्ये आधी 18 भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध होती, आता त्याच्यात 3 नवीन भाषांचा समावेश केलेला आहे. आणि 3 नवीन भाषा कोणत्या आहेत? त्याच्यामध्ये काश्मीरी, कोकणी आणि संथाली. सो KKN. ओके. सो संसदीय भाषा आणि या संसदीय भाषांमध्ये आता जो
अर्थ लावणार आहेत त्या अर्थ लावण्याच्या भाषांमध्ये संख्येत वाढ केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता काश्मीरी आलेलं आहे, कोकणी आलेली आहेत आणि संथाली लोक आलेली आहेत. आता तुम्ही काय लक्षात ठेवायचं, हे कसं तुम्ही लक्षात ठेवाल सांगा मला. एकतर आता काश्मीरचं प्रतिनिधित्व आलं काहीतरी, असं कोणतरी लक्षात ठेवा नाव. कोकणी माणूस कोणतरी एक लक्षात ठेवा आणि संथाली एक कोणतरी लक्षात ठेवा, संथाली एक कोणतरी लक्षात ठेवा. अशी 3 लोक, कोकणी, काश्मीरी आणि संथाली किंवा कोकोस लक्षात ठेवलं तरी चालेल. कोकलून सांगण्यापेक्षा कोकस त्यांनी ऍड केला असं पाठ करा. कोकस कोण आहे? तो डिप्लोकोकस माहिती आहे? डिप्लोकोकस, टीबी होणारा डिप्लोकोकस न्यूमोनी. सो संसदीय भाषांमध्ये 3 भाषा ज्या आहेत आता ऍड केलेल्या आहेत. AI सभाचारचा वापर सगळ्यात पहिल्यांदा कोणी केला? त्रिपुराने केला. कुठल्या मंत्रालयाने आणले? तर पंचायत राज मंत्रालयाने हे AI पोर्टल आणलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे नोकरी पोर्टलची सुरुवात. तर हे नोकरी पोर्टल कोणी आणलंय? तर कायदा आणि न्याय मंत्रालय आहे. सो नोकरी द्यायची आहे कायद्याच्या लोकांना. सो कायदा व न्याय मंत्रालय आहे. या कायदा व न्याय मंत्रालयाने काय केलेलं आहे? तर जे नोकरी पोर्टल आहे हे नोकरी पोर्टल आणलेलं आहे. त्यानंतर पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा आहे. सो पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा कोण आहे? पाठ आहे तुमचं. दिल्ली का? दिल्ली पाठ आहे तुमचं, हे आपण वाचलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे पंजाब. पंजाबमध्ये सांकेतिक भाषा आहे. तर त्या पंजाबमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सोबतच बाल न्याय कायद्याअंतर्गत सांकेतिक भाषा तज्ज्ञांची नियुक्ती करणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. कोण आहे? पंजाब. सांकेतिक भाषा तज्ज्ञ म्हणजे एखाद्याला जर काही भाषा समजत नसेल तर त्या लोकांना, तज्ज्ञांना, त्या लोकांना सांकेतिक भाषा तज्ज्ञांच्या माध्यमातून ती भाषा समजावली जाईल. सो पंजाब हे बाल न्याय कायद्याअंतर्गत सांकेतिक भाषा तज्ज्ञांची नियुक्ती करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. या उपक्रमाचा उद्देश काय आहे? तर ऐकण्याची आणि बोलण्याची अक्षमता असलेल्या मुलांसाठी न्याय प्रक्रियेमधल्या संवादाचे अडथळे दूर करण्यासाठी जो काही खटला चाललेला आहे किंवा जे काही चाललेलं आहे ते त्या मुलांना त्यांच्या भाषेत समजावून सांगण्यासाठी म्हणून पंजाबने सांकेतिक भाषा तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर चांगले रस्ते हा मूलभूत अधिकार आहे 21A च्या अंतर्गत. त्यानंतर कुणी सुनावला? तर मध्य प्रदेश या खटल्याच्या रामकुमार विरुद्ध मध्य प्रदेश या खटल्यामध्ये चांगले रस्ते हा मूलभूत अधिकार सांगितलेला आहे. चांगले रस्ते कोण म्हणतंय? मध्य प्रदेश, मधलंच राज्य आहे. सो मधलं काय? मधले रस्ते चांगले पाहिजेत असं पाठ करा. पुढचा आहे डिजिटल प्रवेश हा मूलभूत हक्क आहे आपला. त्यानंतर अंदाज समिती आहे. त्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद जी आहे तर ती कुठे पार पडली? तर अंदाज समित्या ज्या आहेत त्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय बैठक जी आहे तर ती कुठे पार पडलेली आहे? 75 वर्ष झालेली आहेत आणि या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई या ठिकाणी त्यांची जी बैठक आहे, कारण मुंबईला मस्त जिओनचं मोठं हॉल आहे यांचा, रिलायन्सचा, तर त्या ठिकाणी कदाचित ती पार पडली असणार आहे. आणि अंदाज समिती म्हणजे तुम्हाला माहिती आहे जॉन मथाई समितीच्या शिफारशीनुसार 1950ला स्थापना झाली. सगळेच्या सगळे 30 सदस्य लोकसभेमधले असतात त्याच्यामध्ये, हे तुम्हाला सगळं माहिती आहे. दरवर्षी लोकसभेद्वारे हे जे 30 सदस्य आहेत ते निवडले जातात. म्हणजे आपण सगळं बघतोय, सगळं बघतोय. अंदाज समित्यांची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये बैजवंत पांडा जे आहेत तर ते सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संजय जयस्वाल जे आहेत, हे संजय जयस्वाल जे आहेत तर त्यांची लोक अंदाज समितीचे अध्यक्ष, लोक अंदाज अध्यक्ष, ठीक आहे. त्यानंतर दुसरे कोण होते रे? पांडा, जयंत पांडा. सो ते सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. पंजाबच्या विधानसभेने स्वतःचं जे सर्च इंजिन आहे, पंजाब स्वतःचं सर्च इंजिन आणलेलं आहे. तसं आपलं आहे की नाही? सॉरी, तसं आपलं कुठलं आहे? गुगल असेल, क्रोम असेल, अजून कुठले फायरफॉक्स असेल, मोझिला फायरफॉक्स असेल, सगळं. सो स्वतःचं सर्च इंजिन आणलेलं आहे. कुणी? पंजाबच्या विधानसभेने. ओके. तिथलं सिडॅक आहे, त्यांची पंजाबी विद्यापीठ आहे, IIT हैदराबाद आहे, या लोकांनी ते विकसित केलेलं आहे. त्यानंतर नेवा काय आहे रे? नेवा, तर नेवा तुम्हाला माहिती आहे तो एक काय आहे रे? नेवा ई प्लॅटफॉर्म आहे, राष्ट्रीय ई विधान ॲपचा ई प्लॅटफॉर्म आहे. तर त्याची सुरुवात आता पुद्दुचेरीने सुद्धा केलेली आहे.
सो नेवा आणलेला आहे पुद्दुचेरीने आणि पुद्दुचेरी याचा स्वीकार करणारं 29वं राज्य आहे किंवा 29वं काय म्हणू त्याला आपण विधिमंडळ आहे. हे 29वं विधिमंडळ ठरलेलं आहे. ठीक आहे. सो हे नेवा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. अधिक कार्यक्षमता आणि सुलभता आणि शाश्वतता वाढवून कायदेविषयक प्रक्रिया ज्या आहेत त्या जास्तीत जास्त वाढवायच्या. संसदीय कामकाज मंत्रालय या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुख्य मेन जे मंत्रालय आहे तर ते काम करत आहे. त्यानंतर ईसी नेट आहे. तुम्हाला ईसी नेट माहिती आहे. ईसी नेट नेट म्हटलं की डायरेक्ट इलेक्शन कमिशनरकडे जायचं आहे. सो त्या याच्यावरून मतदार केंद्र जे आहे या मतदार केंद्रावरून डायरेक्ट तुमच्या इथे किती टक्के मतदान झालेलं आहे तर ते तुम्हाला सगळे रिअल टाइम अपडेट मिळण्यासाठी म्हणून हे जे ईसी नेट आहे हे ईसी नेट तुमचं एकच मिनिट